आता सर्व क्रिकेट रसिकांचा आपण पाहतात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित पाटील परिवाराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पर्धेचं आयोजन कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर भव्य दिव्य ओव्हरऑल टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावरती पाहत आहेत. दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच आपण मैदानावरती पाहत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर साईच्या जो अर्नाळाचा संघ आहे तो मैदानावरती आपण पाहू शकतायत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्या आहेत. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्जुन आणि दुसऱ्या बाजूला सदाशिव संघ आहे. आपण पाहिलं तर नायगावचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला साईच्या अर्नाळा. पहिला बॉल प्रयत्न तिथून आपण पाहिलं तर पहिला चेंडू मात्र निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाने मैदानावरती फेकला गेलाय. डॉट बॉल मैदानावरती आपण पाहू शकतायत आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या जर पाहिली तर एकही आतापर्यंत धावसंख्या मात्र नाहीत. खातं ओपन केलं जात नाहीत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रेडिओ त्यांना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मैदानावरती सुरू आहेत आणि हे पहिलं षटक पहिल्या षटकातील महत्वाचा बॉल. दोन चेंडू देखील संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती आहेत एक. दोन संघादरम्यान चालू असलेला मॅच. एका बाजूला आपण पाहिलं तर रुपेश 11 नायगावचा संघ आहेत आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर साईच्या जो अर्नाळाचा संघ आहे तो आपण सध्या मैदानावरती पाहू शकतायत. गोलंदाज रेडी. पुढील बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. योग्य ती दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेगला. क्षेत्राच्या चेंडूचा पाठला करतात. चेंडू थांबेल काय तर नाही थांबणार. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मिल्टा धावा 4. दर्जेदार चौकार 4. चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाढली जातो. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पुढच्या संघाच्या एकूण धाव आपण पाहिलं तर धावफलकावरती 5. रुपेश 11 नायगावचा संघ आहे. बॅटर आपण पाहिलं तर सदाशिव. नॉनस्ट्रायकरवरती बॅटर आपण पाहिलं तर अर्जुन आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर मनू यांना आपण पाहतात पहिलं षटक हाताळण्यासाठी. मनू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क्सवरती. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आता तिथे तैनात केला गेला आहेत. हातामधून झेल निसटलाय. धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहिला तर तिथून होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्या आहेत. जाऊन पोहोचतायत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. 6 ऑन द बोर्ड. आतापर्यंत आपण विचार केला तर बरोबर इथून 4 चेंडूचा खेळ आहेत तो संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 6. पुढील बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आहेत. डॉट बॉलची समाप्ती आपण मैदानावरती पाहू शकतायत. चेंडू फेकून दिला 5. धावफलकावरती धावा आहे 6. शेवटचा चेंडू असेल मैदानावरती या षटका दरम्यान. कॅमेरामॅन नयन तांडेल सध्या आपण पाहतात. श्रवणचित्र टिपत असताना प्रशांत भगत यांना आपण पाहतात. डिजिटल स्कोररच्या माध्यमातून हितांशु पाटील आणि तिथून आपण पाहिलं तर जयेश पाटील जंबो या नावाने ज्यांना जास्तीत जास्त पसंती मिळाली ते सध्या एडिटरच्या भूमिकेमध्ये जयेश जंबो यांना आपण पाहू शकतायत. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपला गेला. पहिला षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चालू असलेली मॅच मैदानावरती आपण पाहतो. दोन संघादरम्यान काटोकी टक्कर ही मैदानावरती आपण पाहू शकतायत. उर्वरित 12 चेंडू खेळ बाकी आहेत. पाहूयात 12 चेंडूसाठी मैदानावरती कुठला गोलंदाज इथे मात्र वापरला जातोय.
धावफलकावरती आपण धावा पाहिला तर एक षटकाचा खेळ आहे. संपला गेला धावसंख्या आहे 6. धावसंख्या 6. पहिला चेंडू आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गॅप मध्ये निघून देतो क्षेत्ररक्षक, तिथून डीप मधून चेंडूवरती वेगाने येतो. 1 रनचा प्रयत्न, दुसरा धावेचा कॉल आणि पाहता पाहता 2 धाबा कंप्लीट होत आहेत. 2 धाबा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 8 धाबा. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. आतापर्यंत या षटकातील विचार केला तर 1.1 धावसंख्या धावफलकावरती 8. सदाशिव यांना पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 7. अर्जुन यांना आपण पाहिलं सध्याच्या घडीला 4 बॉलचा सामना केलाय आणि एका धाब्यांवरती मैदानावरती बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा आपण पहिला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खेळला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलात. 1 धाव घेतलाय. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने पाहिली तर धावफलकावरती 9. 1.2 चेंडूचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 9. रुपेश 11 नायगावचा संघ आहेत. समोर जर आपण पाहिलं तर साईच्या अर्नाळचा संघ आहे जो आपण नेहमीच या मैदानावरती पाहिलेला आहे. तोच साईच्या अर्नाळचा संघ सध्याच्या घडीला आपण पाहतायत. पुन्हा एकदा आपण पहिला विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र तिथून तेवढ्या चांगल्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. 1 धाव मात्र पुन्हा एकदा घेतली गेली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तिथे खेळाडू आले शॉर्ट बॅकवर्ड मध्ये आणि बॉलला मात्र फीड करत असताना धावसंख्या धावफलकावरती 10. धावसंख्या 10. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 10. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, तिथून मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये डॉट चेंडू आले होते 3. या षटकामध्ये डॉट बॉल आला 1. पण जवळजवळ 4 चेंडू आतापर्यंत डॉट आले आहेत. 1 चौकार आलाय, 4 सिंगल आल्यात आणि 1 डबल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. एकूण बॉल फेकले गेले आतापर्यंत या षटकातील विचार केला तर 4. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतात उडवला, तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय परंतु झेल ड्रॉप. सीमा रेषेजवळ चेंडू मात्र आपण पाहिलं तर फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 धावा तिथून मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली. 1 धाव इथून मात्र घेतली गेली. एका धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 11. शेवटचा चेंडू असेल मैदानावरती. स्ट्राईक वरती बॅटर असतील पुन्हा एकदा अर्जुन. सदाशिव आहेत. सदाशिव आतापर्यंत चांगली इनिंग पेश करतात. 6 चेंडू मध्ये 9 धावा. अर्जुन 5 चेंडू मध्ये 2 धावा. शेवटचा बॉल असेल या षटका दरम्यान. पुढे आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉलला मात्र प्रत्युत्तर देताना 1 धाव घेतली गेले आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपले गेले. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12 धावा. बिनबाद नाबाद आपण धावसंख्या पाहतायत 12. करण गोलंदाजी मार्क्सवरती. पहिला बॉल आपण पहिला वेगवान जाळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथून आपण पाहिलं तर धावचीची संधी आणि खेळाडू आपण पाहिलं तर धावचीच्या स्वरूपानं रन आउटच्या स्वरूपानं मैदानाच्या बाहेर गॉन.
तिथून आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन व्हाईट बॉलचा इशारा येतो धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतात 13 एक विकेट पर्यंत आपण मैदानावरती तिथून पाहिलेला आहे. गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुण्याला करणचा बॉल आपण पाहिला तर यावेळी खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथून मात्र मैदानावरती काय घडलं सरळ चेंडू यष्टांच्या वरून निघून जातोय. 2 बॉलचा खेळतापर्यंत संपला गेला. धावफलकावरती धावा आहेत 13 एक विकेटच्या नुकसानीनंतर रुपेश 11 नाईगाव आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर साईच्या अर्नाळचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटक खूप चांगल्या प्रकारे हाताळली गेली आणि तिसरं षटक देखील त्याच पद्धतीनं मैदानाच्या मध्ये हाताळण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत. नाव आहे करण. पुन्हा आपण पाहिलं विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटमध्ये व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन नाही होत. आणखीन एक खेळाडू आपण पाहिलं तर धावचूच्या स्वरूपाने बाद होत आहेत. विकेटचं पतन आपण मैदानावरती पाहू शकतायत आणि सदाशिव यांना देखील तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. विकेट गॉन. दोन पूर्णांक 3 चेंडू देखील संपला. धावा आहे 13 वरती 2 विकेट. 3 चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही येणं बाकी आहेत. या षटकातील करणचा बॉल आपण काय खेळायचा प्रयत्न तिथून मात्र विकेट किपर बीट झाला. पाठीमागे चेंडूला थांबवलं गेलं आहे. एक धाव तर घेतला. दुसरा धावेचा प्रयत्न हो नाही मात्र मैदानावरती आपण पाहिलं तर तिथून नाही धाव घेतली. एकच धावा आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा होत आहेत. त्यात 14 धावा. सकाळच्या 17 पासून आपण झहीरबाई यांचा आवाज ऐकतायत. वसई पापडीचा एक बुलंद आवाज म्हणून आपण या संपूर्ण मैदानावरती ज्यांचा आवाज आपण पाहिलेला आहे. गेली 5 दिवस आणि आजचा 6वा दिवस आपण स्पर्धेचा पाहत आहेत. अंतिम दिवसाच्या दिशेने आपण मार्गस्थ होणार आहोत आणि या झहीरबाई यांचा आपण समालोचक जे कंटिन्युअसली या मैदानावरती ऐकत आहात. पुढील बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहतात पॅडवरती आदळला गेला. तिथून मात्र लेग बाईसच्या स्वरूपाने आपण पाहिले तर एक धाव येत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचत संघाच्या धावा जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 15 वरती 2 विकेट आहेत. 2.5 चेंडू फेकून झाले आहेत. शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंग मध्ये. हॅलो जिथे 2 संघ आहेत करण्याचा प्रयत्न जलद गतीने मारा झाला. चेंडू सीमारेषेचा बॉल झाला. क्षेत्राची चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट आहेत. बॉल थांबेल का तर तिथून नाही थांबणार. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 19 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पाठलाग करायचा आहे तो 3 षटकांमध्ये बरोबर 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. साईच्या अर्नाळा संघाला नायगाव संघाच्या अगेन्स्ट या 20 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे आपण मैदानावरती पाहणार आहोत.
जावेद मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी आपण पाहिलं तर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतात. एका बाजूला आपण पाहिलं तर रणजीपटू म्हणून आपण ज्या खेळाडूला नेहमीच पाहिलेला आहेत अर्नाळा संघाच्या माध्यमातून विनायक भोईर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सध्याच्या घडीला ज्या खेळाडूचा बोलबाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या खेळाडूला आपण पाहिलं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती ज्याने आपल्या परिसराचं नाव उंचावण्याचं काम खास करून केलेलं आहे तो अर्नाळ्याचा स्टार अर्नाळ्याचा सुपरस्टार प्रशांत घरत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्याच दिवसामध्ये झैरबा आपण समालोचन कक्षामध्ये होतो आणि तिथून प्रमोद सर देखील तर समालोचन कक्षामध्ये होते. परंतु शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुपरस्टार मैदानावरती कालच्या दिवसामध्ये प्रथमेश ठाकरेला आपण पाहिलं. रात्रीचे जवळपास 2 वाजून तिथून 10 मिनिटे म्हणजे जवळपास 2 मिनिटं ते 12च्या आपण खास करून समीकरण आलो होतो आणि तिथून प्रथमेश ठाकरे यांचा आपण क्लास रात्रीच्या सत्रामध्ये आपण या मैदानावरती पाहिलेला आहे. पण आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर प्रशांत आहेत आणि दुसऱ्या बाजूला विनायक भोईर आहेत ज्यांना आपण नेहमीच पाहिलेले आहेत. एक वन ऑफ द बेस्ट जोडी म्हणून आपण या अर्नाळा संघाची म्हणू शकतोय ती बेस्ट जोडी मैदानावरती सध्याच्या घडीला आहेत. एका बाजूने विनायक आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत. मॅचला सुरुवात होईल परंतु टॉसच्या दिशेने वळणार आहोत. यानंतर होणारा मॅच आहेत रामरतन ज्वेलर्स आणि DCC नालासोपारा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी हवं. रामरतन ज्वेलर्स आणि त्यांच्या विरुद्ध असेल DCC नालासोपारा याच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर होणारा सामना जो आहे तो NCC नारंगी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर वडघरचा संघ आहेत तो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिला मॅच पार पडला बीजी स्पोर्ट्स वर्सेस 3 विनर्स बांद्रा. त्यानंतर नचिकेत 11 विरार वर्सेस अवनी 11 रायगड. वेदांत 11 वर्सेस श्रीवर्धन. मुंबई सम्राटचा सामना आपण पाहिलात. शेरगाव 11ला आपण खेळताना पाहिला जो अर्नाळा किल्ल्याच्या जोडीने सामना पाहिलात. आणि सध्याच्या घडीला सामना जो सुरू आहे तो रुपेश 11 नायगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट साईच्या अर्नाळ्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी चला रामरतन ज्वेलर्स आणि DCC नालासोपारा. आपण लगेचच मुख्य व्यासपीठ आहेत त्या व्यासपीठाच्या दिशेने या तिथे केला जाईल टॉस. 18 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. लक्ष इतकं मोठं नाहीत परंतु सहज सोपं देखील म्हणता येणार नाहीत. स्ट्राईक इन वरती आपण पाहिलं तर अर्नाळ्याचा स्टार आणखीन एक खेळाडू आहेत तो विनायक भोईर. पहिला बॉल आहे ड्राईव्ह केला बॉलला खूप छान प्रकारे चेंडू मात्र आपण पाहू शकतो फटका कळला. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न प्रशांत वेगाने पोहोचले आहेत. खासियत जरी आपण पाहिलं प्रशांत मोठे फटके खेळत आहेत विनायक मोठे फटके खेळत आहेत परंतु या दोन खेळाडूंमध्ये जो तालमेल आहेत ना तो तालमेल अर्नाळा संघासाठी नेहमीच महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि या दोन्ही खेळाडूंची रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिली तर अर्नाळा संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचे देखील राहिलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती धावा घेतल्या त्या मात्र 2. गोलंदाजी मागवरती पुन्हा आपण पाहिलं तर गोलंदाज रेडी सत्यमचा बॉल आपण पाहिला. सत्यमचा बॉल खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र एक धाव घेतली गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का नाही होणार. एकच धावेत एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. दोन चेंडू देखील संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 3. केवळ मांगेला आपण पाहिलं तर अर्नाळा संघाचा एक महत्वाचा पाठीराखा म्हणून सध्याच्या घडीला काम करतोय आणि आपल्या व्यासपीठावरती देखील तो डिबेन लाईव्हच्या सध्या जोडला गेलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. हो यावेळेचा बॉल आपण पहिला कळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र तिथून निघून जातो. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहेत. धावसंख्या इथून मात्र वाढली गेल्यात. एक धावेने संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर आणखीन एक महत्वाचा मॅच आहे त्याच्यानंतर NCC नारंगीचा संघ आहे त्याला आपण मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. तर तो मॅच देखील महत्वाचा मैदानावरती आपण जरूर पाहणार आहोत. समीकरण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडू मध्ये 16 धावा.
सत्यम आहे पुन्हा देऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला गेलाय. एक धाव मात्र पाहायला मिळत आहेत. 14 बॉलचा खेळ आहे. 14 बॉल मध्ये आता बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये 15. चौदा चेंडूचे खेळ आहे. 14 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात 15. स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं तर प्रशांत घरत, नॉन स्ट्रायकिंग पाहिलं तर विनायक. चौदा चेंडू आणि 15 धावांची गरज. प्रशांत वर्सेस सत्यम. बिगिट करण्याचा प्रियता बॉल हवेमध्ये गळा फटका जर आपण पाहिलं तिथे फर्स्ट क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. कुठली चुकी करत नाहीत. पहिला विकेट आहेत. तो पहिला विकेट साई चारनाळ संघाचा. प्रशांत घरत बॅक टू दी पवेलियन गॉन. तेरा चेंडूचे खेळ अजूनही आहेत. 15 धावांच्या मैदानावरती आपल्याला गरज पाहायला मिळेल. सामन्याच्या दिशेने आपण पुन्हा वळण्याचा प्रयत्न करतोय. न्यू बॅटर न्यू माइंड इन मैदानावरती आपण पाहू शकतायत. विघ्नेश साखलतोडे डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र विकेट किपर बीट झाला. पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. बॉल थांबेल का? अंतिम मोमेंटला काय घडलं मैदानावरती? 2 धावा घेतल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. ओ हो हो हो. बॉल अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तिथून थांबला, परंतु क्षेत्ररक्षक धावत 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 सुटले आणि बाउंड्रीला पोहोचले. परंतु दुसरे खेळाडू होते त्याने दर्शवलं बॉल मात्र मैदानावरती आहेत. तिथून धावायला 3. अजहर यांना आपण पाहतात मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क्स वरती. 12 चेंडूचे खेळ आहेत आणि 12 धावांची गरज आहे. हा लक्षिक येणारे चेंडू मैदानावरती 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात 12. समीकरण सिच्युएशन जर आपण पाहिलं तर अगदी बराबरीच आहेत. साई चारनाळा संघ बॅटिंग करतोय. धावा बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये 20 रनचं लक्ष्य मैदानावरती ठेवलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये आला 8 वरती आपण पाहिलं तर 1 विकेट मैदानावरती पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पंच मात्र इशारा करतायत. वाईट बॉलचा सिग्नल होतोय. धावसिंग धावफलकावरती आपण पाहिली तर वाईटच्या स्वरूपाने जाऊन पोहोचतात. त्या मात्र 9 लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. सिंगल विकेट आणि त्यानंतर 3 अशा एकूण प्रकारे आपण धावा पाहिल्या होत्या. 8 या षटकातील पहिला जर बॉल पाहिला आपण तर पहिला चेंडू हाताळला आहे तो मात्र वाईट. कानमंत्र देण्याचा प्रयत्न होतोय. काहीतरी गोष्टी मैदानावरती तिथे क्लिअर केल्या जातात. कशा प्रकारे गोलंदाजी करायची, रोखायची, बॅटरला थांबवायचं. विघ्नेश साखलतोडे सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर नंबर 3 च्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झाले आहेत आणि त्यांच्या जोडीला विनायक भोईर यांना आपण मैदानावरती पाहू शकतायत. धावफलकावरती संघाची धावसंख्या आहे ती मात्र 9. चला जास्त वेळ जातोय प्लीज, एवढा वेळ नाही जाणार प्लीज. टाइम पहा कारण की वेळ खूप महत्वाचा आहे. आणखीन भरपूर साऱ्या मॅचेस आज या मैदानावरती आपल्याला खेळवायच्या आहेत. त्यामुळे तीच विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे. कारण कालच्याच दिवसामध्ये आपण जवळपास 2चं सुमारास पाहिलं होतं. बॅकवर्डला गेल्या चेंडूला मात्र कळलं. इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हरचा खेळाडू चेंडूवरती धावतोय. चेंडू सीमारेषेजवळ चालला आहे. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती झाला आहे.
तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही होणार. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एकूण धावा आपण पाहिला तर 11. 11 वरती 1 विकेट 1.1 षटक. वन 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 1.1 सर्व जर आपण पाहिलं तर 1 नंबर जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. हवेमध्ये चेंडू पुन्हा खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल का? झेलची संधी आहे परंतु एफर्ट खूप चांगले होते सत्यम यांचे. जरी झेल नाही होऊ शकली परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. आणि या धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाच्या जाऊन पोहोचतात त्या मात्र 12. 12 लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 1.2 ओव्हर्स. येणारे चेंडू आहेत 10 चेंडूमध्ये बनवायच्यात 8. साईच्या अर्नाळ्याचा संघ आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नायगावचा संघ आहेत जो मैदानावरती आपण खेळत असताना पाहू शकतायत. यानंतर नेक्स्ट मॅच आहेत ते नेक्स्ट मॅच देखील खूप महत्वाचे असेल. 2 संघ आहेत ते 2 संघ मैदानावरती रेडी राहतील नेक्स्ट मॅच मध्ये. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 8 धाब्यांची गरज. स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर विनायक भोईर महत्वाचे खेळाडू संघाचे ते सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्रायकरवरती पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे बॅटिंग करतात आपण पाहूया. कळायचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिला क्षेत्ररक्षक होता मात्र क्षेत्ररक्षक बीट होता. चेंडू मात्र सीमारेषे जवळ चाललाय. 2 धाब्यांचा प्रयत्न होता. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर संघाचे मात्र जाऊन पोहोचतात. 2 धावसंख्या मात्र वाढली गेल्या आहेत आणि जाऊन पोहोचतात ते मात्र 14. 14 लॉस ऑफ 1 विकेट्स. येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये धावा बनवायच्या तर मात्र 6. 9-6चं समीकरण आपण मैदानावरती पाहत आहेत. 2 बॅटर मैदानावरती विनायक आणि विघ्नेश साखलतोडे चर्चा करतायत. ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे तीच बॅटिंग मैदानामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आणि विनायक भोईर यांच्या विषयी म्हणायचं झालं तर ऑन आणि ऑफ साईड या दोन्ही गोष्टी प्रॉपररित्या मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतायत. 9 चेंडू आणि 6 धावा. पुण्यात आपण पाहिलं तर आता ऑन साईडला बॉलला टर्न केला. बॉल चालला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या अगदी इझिली कंप्लीट करतायत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 16. येणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये 8 आणि 8 बॉलमध्ये बनवायच्या धावा 4. चांगली बॅटिंग टेक्निकल बॅटिंग टेम्परामेंट बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की तुमच्यामध्ये क्षमता किती आहेत ते महत्वाचं नसून क्षमतेनुसार तुम्ही कशा प्रकारे कामगिरी करतायत ना ते खूप महत्वाचं असतं. पुण्यात आपण पाहिलं तर चेंडूला मात्र फक्त ढकलून दिले गेले आहेत. ग्लान्स केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विनायक मात्र वेगाने धावतात. तिथून विघ्नेश रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 2 धावा घेतल्या गेल्या आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती होत आहे त्या 18. 1 विकेटच्या नुकसानीनंतर आता ही मॅच जिंकण्यासाठी साईच्या अर्नाळा संघाला बनवायच्या आहेत 7 बॉलमध्ये 2 धावा. पाठीमागच्या आपण पाहिलं तर षटकामध्ये 2-2-2-2-2 हा आकडा मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजे जवळजवळ 10 धावा आहेत. तर 10 धावा आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये घेतल्या आहेत ज्यामध्ये 1 वाईट 1 सिंगल आणि डबल. ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र आपण पाहिलं तर सत्यम आले. सत्यमने बॉलला मात्र उचललं फेकलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 1 धाव घेतली गेली. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपले गेले आहेत ते बरोबर 2 आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहेत 19 बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 1 रन. एका धावेची गरज आहे मैदानाच्या मध्ये. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज साहिल यांना पण बादल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क्सवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचे 6 चेंडू 6 चेंडूमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 1 6-1 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज.
बॅकवुडला गेले हवेमध्ये स्ट्रोक काढला चेंडू हवेमध्ये तिथून मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या जवळ जातोय आणि हा सामना आहे हा सामना मात्र चौकाराने फिनिश होतोय आणि हा सामना जिंकलाय टीम साईच्या अर्नाळा संघाने या मॅचला जिंकलाय अर्नाळा संघाचं आपण पाहिलं तर अभिनंदन असणार आहेत आणि हडलक टीम नायगाव आपण या स्पर्धेमध्ये आला सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार असणार आहेत आणि नेक्स्ट मॅच साठी साईच्या अर्नाळा संघाला पण खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी देणार आहोत तर दोन्ही संघ आहेत ते दोन्ही संघ मैदानावरती दाखल होत आहेत आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मॅच साठी जॉईन होत आहेत